जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. छत्रपती संभाजीनगर येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीच्या वतीने आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला असून 43 डिग्री तापमानातही मातंग समाजातील तरुण, माता भगिनी आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. या मोर्चामध्ये अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून 1950 पासून लागू असलेले 13% आरक्षण वाढवून ते 20% करण्यात यावे अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या 1950 ते 2026 दरम्यान मोठ्या प्रमाणात वाढली असून सध्याच्या परिस्थितीनुसार आरक्षणाचे प्रमाण वाढवणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाची मेगा भरती उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत स्थगित ठेवण्यात यावी अशी मागणीही या मोर्चामध्ये करण्यात आली. या भव्य मोर्चाचे नेतृत्व मातंग क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय ठोकळ यांनी केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विलास सौदागर यांची उपस्थितीही विशेष चर्चेचा विषय ठरली. मोर्चामध्ये समाज बांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय भीम, जय लहुजी, जय शिवराय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. डॉक्टर बाबासाहेब हमारी शान है. डॉक्टर बाबासाहेब हमारी शान है. आरक्षण आमच्या हक्काचं. आरक्षण आमच्या हक्काचं. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दीनदलित गोरगरिबाच्या हातावर तरले आहे. हा संदेश जगासमोर मांडणारे डॉक्टर थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी एवढ्या उन्हामध्ये माझ्या माता भगिनी आणि सर्व बांधव या ठिकाणी आपले समाजाचा प्रश्न घेऊन या ठिकाणी मोर्चात सहभागी झाले, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आजच्या या मोर्चाचे नेतृत्व करणारे आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते उत्तमदादा कांबळे, संजयजी ठोकळ साहेब, अर्जुनरावजी गालपडे साहेब, आहेरे सर, मोठे अण्णा, नाडिया साहेब, हे सर्वच या ठिकाणी आमचे संजय सांबळकर सर असतील, गायकवाड साहेब असतील, आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते सगट सर, या ठिकाणी सर्वच या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या संघटनेचे लोक या ठिकाणी उपस्थित झालेत, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आज हा मोर्चा कशासाठी आहे तर आमच्या काही बांधवांच्या पोटात पोटदुखी होत आहे. आमचा कोणत्या समाजाला, कोणत्या जातीला विरोध म्हणून हा मोर्चा नाही आहे बांधवांनो. आमच्या कुठल्या समाजाला विरोध म्हणून नाही आहे, तर आम्ही आमच्या वाट्याचं मागतोय आणि ते शासनाने वाटून द्यावं, सर्व भावांच्या वाटण्या समान कराव्या, यासाठी हा खऱ्या अर्थानं मोर्चा निघालेला आहे. हा मोर्चा फक्त आपल्या संभाजीनगर शहरामध्येच नसून संपूर्ण महाराष्ट्रभर या मोर्चाचं आयोजन होत आहे. मी या ठिकाणी शासनाला समाजाच्या वतीने एकच विनंती करू इच्छितो की आता समाजाचा आपण जास्त अंत घेऊ नये. उन्हातानामध्ये आमचा समाज आजही गाव कुसाबाहेर राहतोय, पोट तिडकीने या ठिकाणी मोलमजुरी करून काम करतोय. आजही बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, या ठिकाणी आपला जास्त वेळ घेणार नाही, म्हणून शासनाला एकच विनंती करतो की समाजाच्या या प्रमुख मागणी वर्गीकरणाला आपण या ठिकाणी जाहीर पाठिंबा देऊन तात्काळ या ठिकाणी मागण्या मान्य कराव्या, एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय भीम, जय लहुजी. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.